राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही घवघवीत असं यश मिळालं। 125चं टार्गेट होतं, मात्र 119 पर्यंत पोहोचलात। एखादी सत्ता आलेली आहे। आता पुणे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी कशा पद्धतीने तयारी? सुरुवातीला नगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या। त्या 288 नगरपालिकांपैकी 129 नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा थेट मतदानाने नगराध्यक्ष झाला। त्या व्यतिरिक्त 30 नगरपालिका अशा आहेत, अगदी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भोर आहे, पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर आहे, दौंड आहे, की जिथे नगराध्यक्ष जरी झाला नाही तरी उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होण्या इतकं बहुमत मिळालं। भोरमध्ये तर 21 पैकी 16 मिळाल्या। परिणामी 129 व्यतिरिक्त 30 नगरपालिका आणखी अशा आहेत ज्यात नगराध्यक्ष अन्य कुणाचा असेल पण उपनगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा आहे। अशा 159 288 पैकी नगरपालिकांमध्ये क्रमांक 1 नाही तर 1 आणि 2 मध्ये खूप लंब अंतर अशी मोठी विजयाची स्थिती आल्यानंतर महानगरपालिकेची निवडणुका आल्या। 29 महानगरपालिकांमध्ये आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 75% नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि 29 पैकी जवळजवळ 22-23 महानगरपालिकांचे महापौर हे भारतीय जनता पार्टीचे होतील। आता निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती 12 जिल्हा परिषदांचा आहे, कारण एक लीगल अडचण निर्माण झाली की काही जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण किंवा टोटल आरक्षण हे अबव 50 झालं। बिलो 50 असणाऱ्या 12च्या आहेत। त्या 12 पैकी 9 जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल। एका जिल्ह्यात रफली 10 पंचायत समित्या असतात, म्हणजे या 12 जिल्ह्यामध्ये 120 असतील तर जवळजवळ 70 पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पार्टीचा होईल। पुणे जिल्हा याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार, कारण ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्यावेळेला महायुती म्हणून आम्ही जे सत्ताधारी आहेत, वर्षानुवर्षाचे प्रस्थापित आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळून धक्का देण्याचा प्रयत्न करणार। पुणे जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्रवादी तुमच्या विरोधामध्ये एकत्र येतात। महापालिकेमध्ये त्यांनी तो प्रयोग केला, पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महापालिका, त्यांना यश मिळालं नाही। आता जिल्ह्यामध्ये ते 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाल की जेणेकरून याआधी जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती, महायुतीची सत्ता येण्यासाठी काय? असं आहे की आमचा नगरपालिका असू देत, महानगरपालिका असू, जिल्हा परिषद असू दे, विकासाचा अजेंडा आहे। जसं आम्ही नगरपालिका महानगरपालिकांमध्ये मांडलं की शहरं वाढायला लागल्यानंतर नागरी सुविधा कशा मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी उपलब्ध करून द्या। कचऱ्याची निर्गत असेल, सांडपाण्याची निर्गत असेल, रस्ते असतील, मेट्रो असेल, इलेक्ट्रिक बसेस असतील, फ्लायओव्हर, मोठी यादी त्यांनी लोकांना ती भावली किंवा हे करतात आणि मग बोलतात। ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी केलं आहे गेल्या 11 वर्षामध्ये ते कोणीच केलं नाही। मग त्याच्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये, 6,000 मोदीजींचे आणि 6,000 देवेंद्रजींचे, असे 12,000 रुपये त्याला बी बियाणं आणि खतांसाठी, पण त्याच्यासाठी सुद्धा बिचारायला उधारी करावं लागते। त्याला देण्यापासून राज्यातले जवळजवळ 90% रखडलेले पाण्याचे प्रकल्प, म्हणजे धरणं पूर्ण झाले तर कालवे नाही आहेत, कालवे पूर्ण झालेले आहेत तर ते शेतापर्यंत पाणी नाही आहेत, एक रांगेपासून सगळे प्रकल्प पूर्ण झाले। शेतकऱ्यांना अनुदान मिळणं काय लागतं? पाणी लागतं, बियाणं लागतं, खतं लागतं, भाव लागतो। गेल्या 11 वर्षामध्ये किमान 3 वेळेला 20 ज्या वस्तू आहेत ज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकवतो त्याची जी किंमत आहे सरकारने विकत घेण्याची, ती 3 वेळा वाढवली। साखर कारखान्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा साखरेचा विक्रीचा भाव ठरल्यामुळे साखर कारखानदारांना जी तूट यायची आणि तुटीमुळे ते FRP देत नव्हते, गेले 11 वर्ष तुम्हाला FRP मिळाली नाही, 1-2% राहते, ते कारखान्याचा दोष असतो। इथेनॉलवर भर दिला, ज्या इथेनॉलवर भर दिल्यामुळे कारखाने एकदम तेजीत आले। कारखाने तेजीत आले की ते शेतकऱ्यांचे असतात, शेतकऱ्याला पैसा मिळतो। अशी ग्रामीण भागातले रस्ते, मी PWD मिनिस्टर होतो त्यावेळेला 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण नॅशनल हायवेच्या क्वालिटीचे केले। तर अशी एक मोठी यादी आहे, त्या गावातल्या पाणंद रस्त्यापासून मोठी यादी आहे। ही घेऊन आम्ही उतरणार आणि लोकांना विश्वास देणार की ग्रामीण भागाचा विकाससुद्धा केला कोणी, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहेच बरोबर, की जी 2,42,00,000 महिलांना मिळते, तर त्या 1.5 कोटी महिला अशा आहेत की ज्यांना पहिल्यांदा बँकेवर पहिला रुपया आला।
हां, मग महिलांनी तर अक्षरशः ठरवलंच आहे की ती मुस्लिम महिला असो, हिंदू महिला असो, मोदींनाच मतदान करायचं. म्हणजे एक भावनिक निर्णय जो सरकारने केला की यापुढे पुरुषांच्या नावामध्ये त्याच्या आईचं नाव होईल. माझं नाव चंद्रकांत बच्चू पाटील, आता चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील. आधीच्या ना ऑप्शन, नवीन जन्माला येतानाच आईचं नाव येणार. केवढा मोठा निर्णय हो बाबा. एस टीमध्ये 50% सवलत, आमच्या सगळ्या वहिन्यासारख्या माहेरी जायला लागल्या. 75 वर्षाच्या वरच्या वृद्धांना 100% सवलत. मोठी 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 यादी आहे. मग वृद्धांसाठीच्या जवळजवळ 20-22 प्रकारच्या वस्तू ज्या आहेत, काठी, व्हीलचेअर, चष्मा फ्री. त्यांना तीर्थक्षेत्राला जायला वर्षाला 30,000 रुपये. कशाला मतं देतील लोक काँग्रेसला? आणि त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी म्हणतो ते त्या फिगर्स, ते अंक कधी खोटे ठरत नाहीत. टी व्हीवाले तुम्ही सगळे माझी स्तुती करताय, लिहून घ्या. 12पैकी 9 जिल्हा परिषद. नाही मात्र दादा, पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये भाजप कसा जम बसेल? म्हणजे आता महापालिकेमध्ये भाजपचा भगवा फडकला, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय चित्र आहे? अवघड काय? गेल्या वेळेची सुद्धा BJP आणि शिवसेनेची टोटल ही 21 होती. 34ला जिल्हा परिषद अध्यक्ष लागतो. आम्ही आता लई स्ट्रॉंग झालो, काय काळजी नाही. आजच माजी आमदार गावडे साहेब आले, म्हणजे आमच्या 2-4 जागा लागल्या बघा. मुंबईचा एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे, मात्र महापौरपद अजूनही ठरत नाही. शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत, त्यावरून भाजपच्या नेतृत्वानं नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. शिंदेच्या शिवसेनेनं जास्त जागा लढवल्या म्हणून भाजपचा स्ट्राईक रेट कमी झाला, अशा पद्धतीची चर्चा आहे. त्याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का? कुठल्याही चर्चेमध्ये अर्थ नाही. माननीय देवेंद्रजी जो प्लॅन तयार करतात तो सक्सेसच होतो. काय ह्या माणसाला कुठल्या परमेश्वराचा आशीर्वाद आहे माहीत नाही. मग ते एकनाथ शिंदेंची माणसं बाहेर पडणं असेल, मग विधानसभेला हेवी मतदान असेल, त्यांचा प्लॅन कधी अयशस्वी होत नाही. आणि आता तर म्हणजे का चर्चा झाली माहीत नाही. क्लिअर आहे मेजॉरिटी. त्यामुळे काही भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार का महायुतीचा होणार हे देवेंद्र ठरवतात. परंतु तिसऱ्याने ह्याला आशा लावून बसण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणजे संख्याबळ तर बघायला पाहिजे ना. त्यामुळे म्हणजे लॉजिकली भारतीय जनता पार्टीचा होईल, कारण संख्या भारतीय जनता पार्टीची जास्त आहे. पण आमचं केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्रजी जे ठरवते ते होतील, पण महायुतीचाच होईल. तो दुसऱ्याचा कसा होईल? उद्धव ठाकरे त्याला जोडून असं म्हणतायत की एकनाथ शिंदे पाप करतायत की जर भाजपचा महापौर झाला तर भाजपच्या महापौराला एकनाथ शिंदेची शिवसेना पाठिंबा देईल. हे पाप एकनाथ शिंदे करणार आहेत. ते करतात ते पुण्य. 19 साली मी साक्षी राज्याचा अध्यक्ष होतो. 161 जागा आल्या होत्या. त्यावेळेला मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही जेव्हा तिकडे गेलात काँग्रेसबरोबर, तुम्ही स्वतंत्रपणे काही केलं असतं तर आमची अडचण नव्हती. काँग्रेसबरोबर केलं. ज्या काँग्रेसला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी चांगलं म्हटलं नाही, कारण ते नेहमीच मतांसाठी लांगुल चालन करत. मतांसाठी लांगुल चालन करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, ते पाप नाही. आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकनाथजी 39 जण घेऊन बाहेर पडले, ते पाप आहे. पाप पुण्याच्या गोष्टी आम्हाला नका शिकू. पाहतोय की पुणे जिल्ह्यामध्ये भाजपा जे आहे ते स्ट्रॉंग झालेली आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येईल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.